की 1 मंथमध्ये मला 50-60 मिलियन व्ह्यूज यायचे मराठी लँग्वेज. तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असतील की हाय ऐक ना, मी रँडम मुलींचे फोटोज काढतो. म्हणजे खुन्नसमध्ये हिला पटवणं खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. तर आमचं 6.5 वर्षाचं रिलेशन होतं. तर त्याने मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या किंवा मी तुझा हात तोडेल, पाय तोडेल, हे करेल, ते करेल. आणि मी तडपत होतं कंटिन्यू. 9 दिवस अन्न नव्हतं माझ्या शरीरात. आणि तिच्या आईने 25 लाख रुपये एका व्यक्तीला दिली. मी तर भाई प्रेमात वेडा, आंधळा, मी चुत्या प्रेमात. त्याच्यामुळे मी आई घातली आणि म्हणलं ठीक आहे, का XYZ अमाऊंटची मदत होती. 6 फिगरमध्येच नंबर आहे की एका वेळेने विचार केला तर हा धंदा करते ही जी आई. ही स्वतःच्या मुलीला सोडती ही एकाकडं पैशांसाठी. ही मुलगी दुसऱ्या मुलांबरोबर झोपत होती. जो आत्ता भेटला आहे तुला ब्रेकअपच्या नंतर, की त्या व्यक्तीबरोबर जाऊन ती पार्किंगमध्ये किस करणं किंवा त्या व्यक्तीला फोटोज पाठवणं बाथरूममधनं, व्हिडिओज पाठवणं स्नॅपचॅटवर. ती मुलगी माझ्या नावाने रडते आणि दुसऱ्या मुलाला किस करते. त्याच्यात काहीच लॉजिक नव्हतं, काहीच. ही हिच्या बापाला शिव्या देऊ शकते की बहिणचो ते माझा बाप, लफडे करतो माझा बाप, माझ्या बापाने हे केलं ते केलं, तू तसं नको करू. हिची आई मला हे सांगते की माझी मुलगी 10 पोरं फिरवती, बाजार बसवी आहे. आता मोस्टली लोकांना बाजार बसवीचा अर्थ माहिती असेल किंवा नसेल, मला माहीत नाही. आणि मला तो व्हिडिओ दिसला की नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आपली एक इच्छा पूर्ण होती. तर नर्मदा परिक्रमा 3500 किलोमीटरची आहे. मी सुसाईड ट्राय केले तुझ्यासाठी. मी एकदा सोडून 2दा ट्राय केले. मी हर एक गोष्ट ट्राय. हर हर महादेव. मी अथर्व पाध्ये. मी फुल टाईम कॉन्टेंट क्रिएटर आहे. मी ट्रेडिंग पण करतो क्रिप्टोकरन्सीमध्ये आणि मी बिझनेस पण आहेत माझे 2-3. जसं की क्लोदिंग ब्रँड पण आहे माझं स्वतःचा. तर मी माझी लव्ह स्टोरी बोलायला आलो आहे. ब्रेकअप स्टोरी आहे ॲक्च्युली, लव्ह स्टोरीपेक्षा ब्रेकअप स्टोरी बोलायला आलो आहे. तर आमचं 6.5 वर्षाचं रिलेशन होतं. ती मुलगी 17 होती, मी 18 होतो. आम्ही तेव्हापासून एकत्र आत्तापर्यंत की 29 नोव्हेंबर तोपर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि ब्रेकअप नंतर ॲक्च्युली त्या मुलीने काय केलं किंवा ब्रेकअपच्या आधी पण काय केलं, मी हे सगळं बोलायला आलो आहे. आणि मुलं नाही मोस्टली बोलत ब्रेकअप नंतर की मुली चुकल्या तरी मुलं म्हणतात की यार तिची इज्जत आहे किंवा हे. तर आपली पण इज्जत असते. ती 17 वर्षाची होती, मी 18 वर्षाची होती. आमची लव्ह स्टोरीची स्टार्टिंग असते ना ती, की मुलगी पटवणं, की क्रिकेट खेळताना ती जाणार, मग तिला चिडवणं, हे करणं ते करणं. तर त्या टायमिंगला तसंच होतं आमच्यात की आम्ही क्रिकेट खेळायचो, हे होतं. तिच्या मामाशी माझे वाद होते. म्हणजे खुन्नसमध्ये हिला पटवणं खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. तर त्या पद्धतीने आमच्यात स्टार्टिंग झाली. आणि त्या टायमिंगला इंस्टाग्रामवर मला तिची ID मिळालेली आणि इंस्टाग्राम IDवरनं चॅट केलं आम्ही. स्टार्ट झालं आमचं बोलणं. आणि जसं की आम्ही एकत्र होतो आमच्या सगळ्या लाईफमध्ये. तिने माझ्या स्ट्रगलमध्ये राहिली ती मुलगी. फोटोग्राफीत नव्हतं माझं नाव, फॉलोअर्स नव्हते, काही नव्हतं. पण तिथे त्या टायमिंगपासून आत्तापर्यंत एकत्र होती माझ्याबरोबर आणि तिने खूप सपोर्ट केला मला माझ्या करिअरमध्ये. फक्त फोटोग्राफीत कधी तिने सपोर्ट नाही केला. तिचं ते नेचर होतं डाऊटफुल होणं. पण मी 6 वर्ष फील्डमध्ये आहे, माझ्याकडनं कधी कुठली चूक झाली नाही आत्तापर्यंत. आणि रिसेंटली मोस्टली आम्ही चाललेलं आमचं तर 2023चा किस्सा आहे. मी त्या मुलीला कुठलंच कधी बर्डन ठेवलं नाही की तू मित्रांशी बोलू नको किंवा मेल फ्रेंड नाही पाहिजे. ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये कधी नाही. कारण मी तिचं बाप तर नाही आहे. जोपर्यंत लग्न होणार नाही माझ्याकडे तिचे रिस्पॉन्सिबिलिटीज येणार नाही. मी तिला कुठल्या गोष्टीत कधी अडवलं नव्हतं. तर 2023ला सारंग म्हणून एक फेमस प्लेस आहे, सुट्टावाली प्लेस आहे पुण्यातली, FC रोडची. तर आम्ही तिथे हँगआउट करायचो, रोज जायचो आम्ही. इथे फिर तिथे फिर, ह्या सगळ्या गोष्टी. तर आमचा एक ग्रुप तयार झाला तिथे FC रोडवर. आणि त्या ग्रुपमध्ये एक व्यक्ती होता, मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार, पण हिचा मित्र चांगला झाला तो. म्हणजे ते आधीपासून ओळखत होते त्या व्यक्तीला. तर आमचा फर्स्ट ब्रेकअप जो की ऑक्टोबरमध्ये झाला होता, 9 ऑक्टोबरला 2023. आणि ब्रेकअप फक्त 20 दिवसाचा होता. आणि ती मुलगी मला नसण्याने खूप त्रास होतो हे तिला माहिती आहे चांगलंच. आणि तरी तिने तो डिसिजन घेतला की ह्याला सोडून द्यायचं आणि ह्याला बघायचं ह्याचे हाल काय होत आहेत. तर त्या 20 दिवसात त्या मुलीने खूप काही केलं हे मला माहीत नव्हतं. हे रिसेंटली मला सगळ्या गोष्टी कळल्या आणि माझ्याकडे प्रूफ आहेत ह्या एक गोष्टीच्या, की चॅट झाल्यापासूनच सगळे म्हणजे फोटोज, व्हिडिओज, बाथरूममधनं काय फोटोज किंवा काही XYZ गोष्टी ह्या सगळ्या कळल्या. तर तिच्या वडिलांचं पण खूप स्ट्रगल आहे त्यांच्या लाईफमध्ये. एका मुलीला मोठं करणं खूप अवघड आहे आणि त्यांच्या 2 मुली आहेत. तर तिच्या वडिलांनी खूप कष्ट केलेत त्या मुलीसाठी आणि सगळ्या गोष्टी केल्यात त्या मुलीसाठी. तर आम्ही माझ्या एक बड्डे पार्टी होती, आम्ही विला बुक केला होता. तर त्या विलामध्ये आम्ही पार्टी चाललेली काय चाललेलं तर आम्ही
म्हणजे पूर्ण फकाट, आम्ही फकाट होतो. तर त्या फकाटमध्ये ती मुलगी मला वर गेली, म्हणजे तिला वॉमिटिंग किंवा त्या प्रॉब्लेम होतात ते तिला स्टार्ट झाले. मी सगळं क्लीन पण केलं त्या टायमिंगला, त्या मुलीला सगळं आवरलं बिवरलं, फार आंघोळ घालून तिला व्यवस्थित कपडे घालून बसवलेलो मी. आणि ती मुलगी खूप बडबड करायला लागली, म्हणजे मस्तीवाली बडबड चालवली. तर मी रेकॉर्डिंग चालू केलं त्या मुलीसाठी की ही काय बोलते, मला हे पुढच्या दिवशी ऐकवतो मी तिला. तर आता त्या मुलीची खूप इज्जत करतो तिचा बाप, आणि तो बाप तिच्यासाठी काही करू शकतो हे 100%. पण एक मुलगी मनापासून काय बोलू शकते एका बापाला की नाही, म्हणजे कुठली मुलगी वाईट नाही बोलणार कुठल्या बापाला, कितीही वाईट वागू दे तिचा बाप. पण ह्या माणसाने कधी तिच्यासोबत वाईट केलं नाही. त्यांनी हर एक गोष्टीला मदत केली, हिच्या करिअरला मदत केली किंवा सगळ्या गोष्टींना. तर ही मुलगी त्या बापाला बोलते की तू BC आहे, आणि त्या BC नंतर की लफडेबाज आहे माझा बाप, तू नको लफडी करू, माझा बाप सोनं घालतो, बायकांच्या मागं फिरतो, तू नको फिरू. तर ह्या सगळ्या गोष्टी ती मुलगी बोलली आहे मला, आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ह्या गोष्टींच्या. तर असं म्हणजे मी पण त्या टायमिंगला कन्फ्यूज व्हायला लागलो की ही नक्की व्यक्ती कशी आहे. मी कन्फ्यूज झालो की ही चेंज का होती हळूहळू माझ्या लाईफमध्ये. आणि तिच्यात खूप चेंजेस आले त्या टायमिंगनंतर, आमच्या विलानंतर, आमचा ब्रेकअप नंतर. 20 दिवसाचा ब्रेकअप होता आमचा. तर 20 दिवसात एखादी मुलगी काय करू शकते, नवीन व्यक्ती शोधू तर नाही शकत 20 दिवसात, कारण 5 वर्षात आमचं प्रेम होतं. डिप्रेशन नावाची एक गोष्ट असते, स्ट्रेस नावाची एक गोष्ट असते. त्या मुलीने मला सोडल्यानंतर मी 9 दिवस नवरात्रीचे कंटिन्यू उपास करत होतो. ज्या उपासात की नवरात्रीच्या उपासात मी जेवत नाही, अन्नाचा तुकडा घेत नाही, मी मौन व्रत असतं माझं, मी काही खात पण नाही. तर त्या टायमिंगला पण त्या मुलीने खूप काही केलं, म्हणजे मला ते माहीत पण नव्हतं की त्या व्यक्तीबरोबर जाऊन ती पार्किंगमध्ये किस करणं, किंवा त्या व्यक्तीला फोटोज पाठवणं बाथरूममधनं, व्हिडिओज पाठवणं स्नॅपचॅटवर. आणि हे प्रूफ आहेत माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टींच्या, मी प्रूफ बेसवरच सगळ्या गोष्टी एक्सपोज करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. लग्नांच्या पार दोघांचे चॅट्स आहेत, लग्न करू, तो व्यक्ती पण लग्न करेल मी, बेबी, सोना, बच्चा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी तडपत होतो कंटिन्यू. 9 दिवस अन्न नव्हतं माझ्या शरीरात, आणि पूर्ण डिप्रेस्ड मी. 20 दिवसानंतर ती मुलगी माझ्या लाईफमध्ये परत आली. मी तिला 1दा 2दा 3दा विचारलं की तुझ्याकडनं काही चूक झाली आहे का. तर ती व्यक्ती मला नाहीच बोलली की माझ्याकडनं कुठली चूक कधी झाली नाही. पण नंतर एक पॉईंट नंतर, एक आठवड्यानंतर माझ्याकडे एक न्यूज आली. म्हणजे मित्र खूप आहेत माझे, मी मित्रांपासून खूप अमीर आहे, माझे खूप मित्र आहेत. तर आली, मग मी तिला एकदा विचारलं, ती घाबरली, आणि त्या भीतीच्या ह्यात ती मला बोलली की आम्ही पार्किंगमध्ये होतो, मी तुझ्या नावाने रडत होते, त्यांनी जवळ घेतलं, मग आमच्यात किस झाली. तर ती मुलगी माझ्या नावाने रडते आणि दुसऱ्या मुलाला किस करते. ह्याच्यात काहीच लॉजिक नव्हतं, काहीच. पण म्हणतो ना पोरं प्रेमात एकदम आंधळे होतो मी, आंधळा. त्या मुलीवर माझा तेवढा जीव पण होता, म्हणजे एक टाईम. तर मी सगळं काढले तिच्याबरोबरच, वाईट दिवस पण काढलेत, चांगले दिवस काढलेत. ती मुलगी लक्ष्मी म्हणूनच माझ्या घरात येत होती. आणि आम्ही कधी असं लपून रिलेशन ठेवलं नाही. दोघांच्या घरच्यांना माहिती होतं पहिल्या वर्षीपासून, पहिले 1-2 महिन्यातच आम्ही सांगून टाकलं. कधी कुठली गोष्ट लपवली नाही. ती जर माझ्या घरी येणं, माझं तिच्या घरी जाणं आमच्यात कंटिन्यू होतं. तर तिचे आईवडील मी आईवडीलच मानायचो. तर ट्रेडिंगचा टाईम पण चांगला होता, पैशांना कमी नाही आहे आपण कुठे मागे पुढे. तर तिच्या वडिलांचा बड्डे पण आम्ही गंधर्व हॉटेलला केलता, तो पण छान केलता. आता तिला माहिती तो कसा केलता तिने. तर तिचे वडील तर खुश होते ऑफकोर्स त्या टायमिंगला की माझ्या मुलीने केलं, पण त्यांच्या मुलीने काहीच नाही केलं. त्यांची मुलगी इज्जत ही करते बापाची की ती मुलगी बोलते की माझा बाप भंचत आहे, किंवा माझा बाप लफडेबाज आहे, सोनं घालतो, हे करतो ते करतो. आणि तिच्यात ते चेंजेस मला नोटीस व्हायला लागलेले त्या ब्रेकअपच्या आधी पण, की मला डाऊट होते ह्या गोष्टीचा. तो माझ्या लाईफमधला पहिला डाऊट आहे त्या मुलीवर, मी 5.5 वर्षात घेतलेला, आणि तो डाऊट खरा निघाला. ती मुलगी त्या मुलाबरोबर फक्त फोटोज, व्हिडिओ, चॅट नव्हत्या, तर तिची मम्मी म्हणजे आपण कुठल्या बाईला बोलू नये असं कधी, तिची आई खरंच एक व्यक्ती म्हणून खूप भंगार व्यक्ती आहे, की ती तिच्या नवऱ्याच्या गाडीवर ट्रॅकर लावायची. आणि तिच्या वडिलांचा फोन माझ्या एकदा घरी आला, मी चेक केला होता, कारण मला हॅकिंगच्या भरपूर गोष्टी येतात. तर त्या सगळ्या गोष्टी चेक. आणि ऑफकोर्स तो माणूस इनोसंट होता, त्याने कधीच कुठली चूक नव्हती केली. पण हिच्या आईला ते कळलं नाही. पण हिनी या अंतराने ह्याचा वापर कसा केला की जो नवीन व्यक्ती होता XYZ, तो वडील गेल्यावर चेक करायची की पप्पा बाहेर गेलेत, मग हा व्यक्ती घरी येणार. आता घरी काय होईल हे मला बिलकुल बोलायची गरज नाही आहे. ज्याला समजूतदार आहेत सगळ्यांना कळत असेल मी काय बोलतो आहे, की शॉवरमध्ये काही गोष्टी होऊ शकतात किंवा कुठे काय गोष्टी होतात, हे प्रूफ आहेत माझ्याकडे.
चल ठीक आहे, 20 दिवसांनी ती मुलगी परत आली, आमच्यात एकदम सॉर्ट झालं. 1 महिनाभर भांडणं झाली आमची, किरकिर. ती नेहमी होती कपलमध्ये, बिकॉज मुलाच्या लाईफमध्ये मुलीने चीट केलं ना तर ते खूप आत तोपर्यंत दुखतं आणि ते एक्सप्रेस करता येत नाही, मित्रांमध्ये बोलता येत नाही ही गोष्ट की हिने माझ्यासोबत हे केली. का तर ती उद्या मुलगी आपली इज्जत असती आणि तिची इज्जत शेवटी माझी इज्जत होती. आणि ह्या सगळ्या प्रोसेस होत गेला. आम्ही हॅपीली नंतर नॉर्मल झालं आमच्या दोघांमध्ये. दिवाळी आम्ही साजरी केली, सगळ्या गोष्टी झाल्या. 2024मध्ये सेम एक गोष्ट झाली, ती पण मी हँडल केली की ठीक आहे, माझा जीव आहे, सोडून देऊ. तेव्हा पण 15 दिवसाचा ब्रेकअप, परत तेच कांड मी सहन केलं. आणि रिसेंटली नोव्हेंबरमध्ये माझा ब्रेकअप झाला, 29 नोव्हेंबरला. मला न सांगता, न काय करता, मी कामासाठी गेलो होतो माझ्या मित्रांबरोबर आणि आल्यानंतर मी सगळीकडनं ब्लॉक्ड होतो की मला ब्लॉक का केलं हे मला माहीतच नव्हतं. मी तिला फोन करून विचारतो आहे तर तिच्या आईने फोन उचलला की आमच्या मुलीला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे आणि XYZ. खूप वाईट शब्द होते त्या कॉलिंगमध्ये तिच्या आईकडनं. तिच्या वडिलांचं पण बोलणं खूप रफ होतं, हे नाही करणार, हे ते अशा गोष्टी झाल्या माझ्याबरोबर. आणि मला तर प्रोसेसच होत नव्हत्या गोष्टी. मी 1 आठवडा सहन केलं आणि 1 आठवड्यानंतर मी जे कपडे घातलेले आणि फोन खिशात होता, हेडफोन होता, मी त्या हेडफोन आणि त्या फोनवर गाडीत बसलो एका ट्रेनमध्ये, की अननोन ट्रेन होती, काही वाचलं नाही, काय नाही. पार 46 तासानंतर झारखंडला पोचलो. झारखंडनंतर मी जवळचं होतं, मी महादेवाचा खूप मोठा भक्त आहे, मी महादेवाचं खूप करतो. मग तिथनं मी वाराणसीला गेलो. वाराणसीला 2 दिवस राहिलो आणि ही गोष्ट प्राऊडली नाही बोलत आहे मी, पण मी काही गोष्टी ट्राय केल्या की मला सेल्फ हार्म होणं, मला पोहता येत नाही आणि घाट खूप मोठा आहे वाराणसीला. मी नदीत एकदा उडी मारलेली आणि मला माहीत नव्हतं की मी रिॲक्ट कसं करेल त्या गोष्टीला, पण तिथे खूप लोक होती, त्यांनी बाहेर पण काढलं. मग तिथे मी 2 दिवस राहिलो. तिथेच कपडे घेतले, कारण मी कपडे घेऊन नव्हतो गेलो, बॅग घेऊन नव्हतो गेलो, फक्त फोन खिशात होता माझ्या आणि सगळ्या गोष्टी होत्या माझ्याकडे. आणि एक फोटो आहे माझ्याकडे अजून तिचा, मी दाखवेल तो फोटो. त्याच्यावर काय लिहिले मी हे पण दाखवतो. घरी आलो, मग त्या मुलीने खोटे ॲलिगेशन्स टाकले तिच्या घरच्यांनी माझ्या घरच्यांवर की आमची मुलगी मेंटली हॅरॅस होती आहे. कारण सोशल मीडियावर मी बोलतो त्या व्यक्तीबद्दल ना की माझं प्रेम आहे आणि मी प्रेम दाखवायला कुठे लाजत नाही. तर मी हर एक गोष्ट बोलायचो की माझ्या ह्या मुलीवर हे प्रेम, ही परत आली पाहिजे, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, हर एक गोष्ट केली. आणि लिटरली एकदा त्या मुलीचा मला फोन आला आणि ती बोलली, तू मेला ना तरी मी तुझ्या लाईफमध्ये येणार नाही, मी तुला बघायला येणार नाही. हे रेकॉर्डिंग माझ्याकडं आणि अशा व्यक्तीच्या फोनवरनं रेकॉर्डिंग आहे की जो माझा सेकंड डाऊट आहे. ह्या गोष्टीवर येऊ आपण, तर सेकंड डाऊट पण सांगेल. तर ती मुलगी मला हे बोलती आहे, जी मुलगी 6.5 वर्ष माझ्याबरोबर राहिली आहे. आज मेंटली झालं, फिजिकली झालं किंवा बाहेर फिरणं, कुठल्याही गोष्टी आमच्यात नॉर्मल होत्या. आम्ही 2390 दिवस एकत्र आहे मी त्या मुलीबरोबर. 2390 दिवस, एक दिवस मला मी मोजला आहे प्रॉपर. त्यातले तुम्ही 390 दिवस सोडून बाकी सगळ्या गोष्टी आमच्यात झाल्यात, जे की तिच्या घरात पण झालेत. ॲक्च्युली बोललं नाही पाहिजे हे, पण समोरच्या व्यक्तीने ना खूप गोष्टी लपवल्यात आणि कंटिन्यू ब्लेम की माझा कुठला तरी सेक्स व्हिडिओ आहे कुठल्या तरी मुलीबरोबर, त्याचा 0 प्रूफ आहे तिच्याकडे. माझं मुलींबरोबर लफडं आहे, 0 प्रूफ आहे. तुम्ही माझे इंस्टाग्राम कधी चेक करा, 100 मॉडेल्सपेक्षा जास्त मुलींबरोबर मी काम केलं आहे. एकाही मुलीला मी आरेतुरे कधी केलं नाही आहे. मी आवाज करतो. कुठल्या मुलीबरोबर कधीच गैरसमज झाले नाही आहेत माझे. मी 6 वर्ष इंडस्ट्रीत आहे. तुम्ही कुठल्याही मॉडेलला माझ्या अकाउंटवरनं मेसेज करा की ह्या व्यक्तीने तुमच्याबरोबर कधी वाईट केलं आहे का किंवा बोललं आहे का. पण हिच्या मनात हिच्या आईसारखेच डाऊट माझ्याबद्दल नेहमी. तर मी घरी असताना माझ्या केमिस्टमध्ये खूप ओळख आहे, चांगली ओळख आहे माझी सगळीकडे. मग मी मेडिकल्समधनं थोड्या गोळ्या घेतल्या, मिक्स केल्या. मी ते पिलं पण आणि 16 तासानंतर मी उठलो. मी पूर्ण ब्लडनी माझा शर्ट भरलेला, पूर्ण बेड ब्लडनी भरलेला. आणि काय करू काय नाही मी ब्लँक. घरी सांगू नाही शकत ही गोष्ट, भाई घरच्यांनी तर जीव घेतला असता. मित्रांमध्ये बोलू नाही शकत, मित्र वेगळंच मारतील. मग मी दवाखान्यात गेलो, दवाखान्यात दाखवलं. मग मी सांगितलं मी काहीतरी खाल्लं, फूड पॉयझन, त्याच्यामुळं झालं. 7 दिवस सलाईन एकटाच जाऊन लावत होतं. जसं सलाईनचं एक मशीन असतं ना, ते त्यात सलाईन. हे मी घरी येताना घरच्यांना कळू नये म्हणून ते मी रोज ओढून काढायचो हाताने. मी 7 दिवस एकटाच दवाखान्यात राहिलो आहे. त्यानंतर ती जो सेकंड व्यक्ती आहे, आता मी सेकंड व्यक्तीचं सांगतो, तो हिच्या स्कूलमधला आहे. ही त्याची सिनियर होती आणि फ्रेंडच हिच्या लाईफमधला तो. हळूहळू फ्रेंडशिप, पण मी कधी तिला अडवलं नाही ह्या गोष्टीत. त्या व्यक्तीला 2023चे पण विषय माहिती आहेत सगळे आणि सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला माहिती आहेत. माझ्याबरोबर काय आहे, कुठे झालं आहे, काय नाही हे पण त्याला माहिती असेल ऑफकोर्स, जर ही खरं बोलली असेल तर.
त्यानंतर त्याच व्यक्तीला मला डाऊट आला की ह्या व्यक्तीबरोबर हिचं काहीतरी चाललं आहे, कारण हिचं फोन येणं, नाव पण राहणं सेव्ह करणं, हार्टबीट. मी त्याच्यावरनं पण तिच्याबरोबर वाद झाले माझे की हे काय आहे, म्हणजे मला डाऊट येतो आहे, मला नाही पटत आहे. त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला नाही सोडलं किंवा तू 6.5 वर्षाच्या मुलाबरोबर आहे, तो तुला काहीतरी गोष्ट सांगतोय, तू ऐकत नाही आहे, तू त्या व्यक्तीलाच बाहेर काढलं ज्याच्यावर तुझं प्रेम आहे, जो 6.5 वर्ष तुझ्याबरोबर आहे, का तर एक मित्र. तर प्रूफ बेसवर ह्या दोघांचं मी रिलेशन असतानाच चालू होतं माझ्या मागे. हे हिचं रिलेशन असेच चाललेत, हिच्या आईचं पण खूप असंच आहे, हिच्या वडिलांचं सेम आहे. बट टू बी ऑनेस्ट त्या माणसाने खूप मेहनत घेतली आणि त्या माणसाला एक मुलगी स्वतःची पोटची, ती जर शिव्या देते आहे तर त्या माणसाने आज काहीच कमवलं नाही बाहेर इज्जत मार्केटमध्ये तो व्यक्ती शून्य आहे. भले तू कितीही सोनं घाला, काही करा, तुम्ही बाहेर इज्जतीने फिरतात, पण तुमच्या घरात तुम्हाला इज्जत नाही आहे. तुमची बायको तुमच्या गाडीत ट्रेकर लावती, तुमची मुलगी जी तुम्हाला आई बहिणीवरनं शिव्या देते, इज्जतीवर जाते, तुम्ही बायकांच्या मागे जाता, हे असं बोलणे तुमच्या स्वतःच्या मुलीचं. तर मी तर अपेक्षा सोडल्या पाहिजे होत्या, भाई ही स्वतःच्या बापाला जर हे करू शकते तर मला काय करू शकते. पण मी प्रेमात पूर्ण आंधळा की आपण भाई घुसतोच आहे त्या वेळेमध्ये. तेच माझ्या लाईफमध्ये होत गेलं. आणि त्या मुलीला ऑनेस्टली माहिती की ब्रेकअप नंतर माझे हाल काय होतात, तरी तिने सगळं चूज केलं हे करणं. आणि माझे खूप मित्र तिचे म्युच्युअल फ्रेंड आहे, कारण आम्ही 6.5 वर्ष एकत्र आहेत. तर ते सेकंड व्यक्तीबरोबर ती फिरणं चालू झालं तिचं माझ्या ब्रेकअप नंतर. फोटो टाकणं झालं, म्हणजे फार क्लोज फोटोज, मॅचिंग कलर्सवाले फोटो, हात टाकणं, नजरवालं लागणं. तर नजर बिलकुल नाही लागणार माझी तुम्हाला कधीच. भाई मी वाचलो, हे माझी महादेवाची कृपा आहे. त्या व्यक्तीबरोबर हे सगळ्या गोष्टी होत होत्या. मी हिच्या मम्मीशी कॉन्टॅक्टमध्ये होतो त्या टायमिंगला. मी हिच्या मम्मीला पाठवायचो ह्या गोष्टी की हे करते अंतरा. पण तिची मम्मी म्हणली नाही, तिचे वडील ओरडलेत तिला, ती बंद करणार आहे, हे करणार. तर 14 जानेवारीला हिच्या आईचा मला फोन आला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, की XYZ अमाऊंटची मदत हवी आहे त्यांना. तर तिची आई अंधविश्वासवर खूप त्यांचा विश्वास आहे. ते पैशांचा पाऊस काय, बकरा उलटा देणं, देवीचं करणं, यल्लम्मा, देवीच्या सगळ्या गोष्टी असतात, तंत्रविद्या पण असतात देवीचे, हे मी स्वतः बघितलं आहे. पण पैशांचा पाऊस कुठलं लॉजिक आहे की XYZ अमाऊंट तिच्या आईने 25 लाख रुपये एका व्यक्तीला दिली, स्वतःचं सोनं ठेवून, मैत्रिणींचं सोनं ठेवून, तिथनं पैसे गोळा करून. हे तिच्या वडिलांना माहीत नाही आहे. की हिला वाटलं की एखादी माणूस आहे जो तांत्रिक आहे, तो पैशांचा पाऊस पाडेल, ह्यांच्या घरात पूर्ण भरवटात पैसा येईल. या सगळ्या अंधश्रद्धावाल्या गोष्टी तिची आई करते. आणि सेम माझ्याकडं, मी तर भाई प्रेमात वेडा, आंधळा, मी चुत्या प्रेमात. त्याच्यामुळे मी आई घातली आणि म्हणलं ठीक आहे, का XYZ अमाऊंटची मदत होती, 6 फिगरमध्येच नंबर आहे. तर मी तिच्या मम्मीला ते पण दिले. आणि तिच्या मम्मीने मला शब्द दिले. आपण सनातन धर्मामध्ये शब्दाला खूप मानतो. मी पर्सनली शब्दाला खूप मानतो. मी कुठला शब्द देतो तो मी 100% शब्द पाळणारा पोरगा आहे. भले जीव जाऊ किंवा काही होऊ, त्यात कुठंच पुढं मागं नाही. हे मी माझ्या घरच्यांपासून शिकत आलो आहे. तर तिच्या मम्मीने मला शब्द दिले, मी तिच्या वडिलांना समजवेल, मी अंतराला समजवेल की तुमच्या दोघांना एक होईल, तू माझी XYZ अमाऊंटची मदत कर. ठीक आहे, मी त्या बाईला त्या पैशांची मदत केली. इवन एक अमाऊंट छोटी पडत होती माझ्याकडं. मी फुल टाईम फोटोग्राफर आहे. मी 6.5 वर्ष माझ्या कॅमेराला असं हृदयाचा भाग म्हणून सांभाळलं. मी त्या बाईसाठी तो कॅमेरा पण घाण ठेवलेला. म्हणजे लिटरली हे दिवस येऊन की तिच्या मम्मीला माहिती होतं मी हे सगळं करतो आहे हिच्यासाठी. आणि माझ्याकडे शब्द होता, कारण मला प्रेम पाहिजे होतं इन द एंड. मला भांडणं, कॉन्सिक्वेन्सेस किंवा ह्या गोष्टी नव्हतं पाहिजे, कारण त्या मुलीची एंगेजमेंट होणार होती माझ्याबरोबर. पण मी त्यानंतर असंच काय डिस्टर्ब झालो. त्या मुलीने मला अजून एक काहीतरी गोष्ट कळली मला की हे दोघं एकत्र गुरुवारचे घरी होते, त्यांच्यात काय झालं काय नाही, ह्या गोष्टी माझ्याकडे आल्या आणि विथ प्रूफ आल्या माझ्याकडे. तर मी म्हणलं यार हे काय आहे, मी सगळे एफर्ट्स घेतो आहे, मी सगळे प्रयत्न करतो आहे. आज मी 6.5 वर्ष तुझ्याबरोबर आहे. 6.5 वर्ष छोटा टाईमच नाही आहे. आणि ती मुलगी एका महिन्यात दुसऱ्या मुलाबरोबर रेडी आहे हे सगळं करायला. तर भाई मी प्रेमात हारलेलो व्यक्ती आहे. लोक प्रेमाची भीक मागतात. मी लिटरली त्या मुलीशी बोलण्याची भीक मागितली आहे की क्लोजर दे, मला मोकळं कर ह्या गोष्टीतनं. मला त्रास होतो आहे कारण त्या गोष्टीचा, डिप्रेस्ड आहे. मी सुसाईड ट्राय केलं आहे तुझ्यासाठी. मी एकदा सोडून 2दा ट्राय केले. मी हर एक गोष्ट ट्राय केली त्या मुलीसाठी. आणि तरी हेच होत राहिलं. कंटिन्यू फसवा. ह्यांच्या रक्तातच ही घाण आहे. हिच्या आईच्या, हिच्या बापाच्या, हिच्यात सेम घाण आहे. पण मी त्यांना भाई मी प्रेमात त्या गोष्टी करत गेलो. तर
मी उज्जैनला गेलो, मी महाकालचं खूप मानतो. मी उज्जैनवरनं ओंकारेश्वरला गेलो. सकाळी मी डिप्रेस्ड होतो, मी ते फोटोज बघत होतो तिचे आणि त्या XYZ व्यक्तीचे, की बाबा हे फोटोज टाकते मॅचिंग कपलवाले. त्यात हिला 1000 जणं विचारतात तुमच्यात काही आहे का. लिटरली मला डाऊट होतं त्या व्यक्तीवर. मी पण तिला विचारलं काय आहे का. नाही, तो माझा मित्र आहे. मी फोटोज का टाकते तर त्याच्या एक्सला जोडण्यासाठी फोटोज टाकते. आणि ही मुलगी सगळीकडे हातात हात घालून फिरत होती. 14 जानेवारीनंतर मी ओंकारेश्वरला असताना नर्मदा परिक्रमा एक आपल्या सनातन धर्मात खूप मोठी परिक्रमा आहे जी मी ऐकली आणि मला तो व्हिडिओ दिसला की नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आपली एक इच्छा पूर्ण होती. तर नर्मदा परिक्रमा 3500 किलोमीटरची आहे आणि ती पायी करायला लागती. खूप लोक गाडीवर करतात. मी प्रेमात एवढा अंधारा. मग मी स्टार्ट केलं चालायला. जीन्सवरच स्टार्ट केलं, 2 कपडे होते. मग पुढच्या जसं गावात मी शिफ्ट झालो तसं त्या गावात मी कळलं की आपल्याला धोतर घालायला लागतं, भिक्षा मागायला लागते. बुक दिली मला एका व्यक्तीने, एका साधूनी. मग ती बुक वाचत वाचत मला कळलं की भाई अशी परिक्रमा आहे आणि देवी खरंच इच्छा पूर्ण करते. महादेवाची मुलगी आहे नर्मदा आणि आशिया खंडमध्ये सगळ्यात मोठी नदी आहे जी उत्तर वाहिनीला वाहती. तर ठीक आहे, मी डिसाईड केलं करू. धोतर घेतलं, बनियान घेतले आणि चालायला चालू केलं. पहिले 30 किलोमीटर चाललो, 25 किलोमीटर आजारी पडलो बिकॉज चालायची सवय नाही आपल्याला. मी सिटीतला पोरगा आहे, मला मित्रांशिवाय होत नाही, मला त्या मुलीशिवाय होत नाही बाहेर पडणं. पण मला माझे घरचे खूप प्रिय आहेत. मला जिथे चहा जातो, चहा प्यायला आवडतो मला, सुट्टा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमधल्या आहेत. म्हणजे रेग्युलर जगणारा पोरगा आहे. आज मी भिक्षा मागतो आहे सगळीकडं जेवण्यासाठी. 17 जानेवारीला माझा बड्डे असतो. मला सगळ्यांनी विश केले, कॉल आले, पण तो एक म्हणतो ना मिसिंग पार्ट काहीतरी राहिला लाईफमध्ये. आणि हा बड्डे मी माझ्या लाईफमध्ये ना कधीच विसरू नाही शकणार, कधीच. की मी माती गोळा केली ती नदीजवळची, बिकॉज नदीजवळ झोपायला होतो मी सगळी माती गोळा केली आणि केक बनवला. एकटाच परिक्रमेत मी केक कापत होतो. पुढच्या दिवशीपासून वॉकिंग चालू केलं, हे चालू केलं. आणि हिनी आणि हिच्या घरच्यांनी मिळून माझ्या घरच्यांना जेवढं प्रेशराईज करता येईल की तुमच्या मुलामुळं मेंटली हॅरॅस होती आहे माझी मुलगी, घराच्या बाहेर नाही पडत आहे. लिटरली बड्डेला त्या मुलीने पोस्ट केलं आहे, फोटो पोस्ट केला आहे माझेच, तिचाच स्वतःचा. आणि त्याच्यावर ह्यांचे कपलवाले चॅट्स आहेत, ह्यांचे त्या दिवशी स्नॅप आहेत. हे दोघं हातात हात घालून वॉलपेपर ठेवत आहेत. म्हणजे ही व्यक्ती माझ्या बड्डेला हे करत होती, मुद्दामून डिवचवायचं कामं मला कंटिन्यू माझ्या लाईफमध्ये. त्यानंतर मी कंटिन्यू स्पीड वाढवायला गेलो नर्मदा परिक्रमामध्ये. चप्पल घालत नाही मी. ह्या मुलीसाठी चप्पल सोडलेली 2.5 वर्ष. नवस केलं होतं की ह्या मुलीचं करिअर सक्सेसफुल होऊ म्हणून मी चप्पल सोडलेली माझी. तर चप्पल पण नव्हती माझी पायात. तर 3600 किलोमीटर कसं चालायचं मला माहीत नाही. मी कंटिन्यू आजारी पडत होतो, पायात नुसते काटे. पण देवीची कृपा आणि महादेवाची कृपा, हर गावात आदिवासी भेटणं, कोण ना कोणतरी लोक मला भेटत गेले जे माझ्या पायातनं काटे काढ. एक पॉईंटला एवढी मोठी खवच होती माझ्या पायात की बिअरची बॉटल लागलेली मला पायाला जंगलात असताना. मी तरी ते सर्वाईव्ह करत 90 दिवस घर सोडून ह्या मुलीसाठी एक मंदिरात, हर एक मंदिरात मी डोकं टेकवले की बाबा परिक्रमा करतो, ही मुलगी मला माझ्या लाईफमध्ये परत हवी. आणि ही मुलगी, असं लक्ष्मी मानतो मी त्या मुलीला, मी बोलणार नाही कधी. ही मुलगी दुसऱ्या मुलांबरोबर झोपत होती, जो आत्ता भेटला आहे तुला ब्रेकअपच्या नंतर. म्हणजे ही जे स्नॅप मी तुम्हाला दाखवू शकतो, स्नॅप सगळ्यात, की ही मेंटली बिलकुल डिप्रेस नाही, ही फिरत होती. ही हिच्या बहिणीला सोडायला जाते 6:30 वाजता क्रिकेटला. त्यानंतर ही त्या मुलाबरोबर 8:30 टोपर्यंत काय करत, हॉब नावाची एक प्लेस आहे पुण्यात, तिथे ही सुट्टा फुकणार, सिगरेट मारणारी ही पोरगी किंवा बाकीच्या गोष्टी करणार. ह्यांच्यात केसवाले फोटो, हातात हात घालून फोटो, हगवाले फोटो टाकणं मुद्दामून मी परिक्रमात असताना. तर मी परिक्रमात असताना आता त्या मुलाचं तो ऑफकोर्स ती मला मित्र बोलली, त्यांनी मला फोन करायचा संबंध नव्हता माझ्या स्टोरीज बघून. तर त्याने मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या किंवा मी तुझा हात तोडेल, पाय तोडेल, हे करेल, ते करेल, ह्या सगळ्या धमकी त्या मुलांनी माझ्याकडे दिल्या. ऑफकोर्स मी रिप्लाय देऊ शकतो ह्या गोष्टींचा, पण मी त्या ऐकून घेतलं बिकॉज मी हुशार आहे थोडा. मला NC करायची होती आल्यावर पुण्यात आणि ऑफकोर्स मी NC केली आहे. तर मी NC पण ही केली आहे पोलीस चौकीत. ही मुलगी माझ्याबरोबर 6.5 वर्ष होती. हिने आणि हिच्या नवीन प्रियसीने मिळून व हिच्या आईने मिळून मला जीवे मारण्याची धमक्या दिल्या आणि जीवे मारण्याच्या गोष्टी केल्या. तर हीच NC त्यांना जड पडली. आणि जी मुलगी माझ्याबरोबर 6.5 वर्ष राहिली आहे ती मुलगीच मला चौकीत बोलवती की चौकीत आहे, ज्यात माझा काही संबंधच नव्हता चौकीत. तिने तरी मला तिथं ड्रॅग केलं, सगळ्या गोष्टी करत गेली ती माझ्या लाईफमध्ये. कंटिन्यू मला पुश करत राहिली की अजून डिप्रेस्ड होईल मी किंवा काय होईल. मी फोटोग्राफीहून सोडली की 1 मंथमध्ये मला 50-60 मिलियन व्ह्यूज यायचे मराठी लँग्वेज. तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असतील की हाय ऐक ना, मी रँडम मुलींचे फोटोज काढतो. तर हे सगळं करतच गेलो. आणि
हिच्या मम्मीला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. शेवटी हिच्या आईने आपल्याकडनं पैशांची मदत घेतलेली आणि वचन दिलं ते. तर कुठली आई आहे जी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, की एका वेळेने विचार केला तर हा धंदा करते हिची आई. ही स्वतःच्या मुलीला सोडती ही एकाकडं पैशांसाठी, शब्द देते मी लग्न लावल, रॅकेट चालवतात हिचे घरचे, असं माझे मत आहे. लोकांना वाटेल, पण तिच्या मम्मीला बिलकुल अक्कल नाही आहे. आज ती 2 मुलांची आई आहे. ती मुलगी, ती बाई, तिची आई स्टेटस काय टाकते की आमच्याकडे हुकूमचा एक्का आहे, झाटू काही कर, कुठं बोल, हिच्या बापाला बोल, ह्याला बोल, नवऱ्याला बोल, मला फरक पडत नाही. आणि ते निब्बेवाले स्टेटस नसतात का तुम्ही शिव्या ऐकलेत, की हे आणल घरावर नांगर किंवा आईवर नांगर, ह्या ट्रॅक्टर विक्टरवाल्या गोष्टी हिच्या आईने टाकलेत. जे मी आज ज्या दिवशी पॉडकास्ट रिलीज मी स्टोरीजला पण टाकेल ह्या गोष्टी, की नक्की काय काय झालं आणि काय काय प्रूफ आहेत माझ्याकडे. तर सगळ्या गोष्टी असून हिच्या आईने ह्या मुलीची एंगेजमेंट लावून दिली त्या सेकंड व्यक्तीबरोबर, जी ही मला एकदा भाऊ म्हणली की माझा भाऊ आहे, एकदा मला बोलली फ्रेंड आहे, एकदा मला बोलली बेस्ट फ्रेंड आहे. सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून ह्या मुलीने मला कंटिन्यू चीट करत गेली आहे. कंटिन्यू 3दा चीट केलं ह्या मुलीने माझ्याबरोबर. आज त्या मुलाबरोबर ज्याच्याबरोबर एंगेजमेंट झाली आहे त्या मुलाच्या घरी ही खरं बोलू शकते का, ही नाही, ही खोटं बोलणार. इवन त्या मुलाला माहीत नसेल हिने काय कांड केलेत काय नाही. कुठले आरोरा टॉवर माहीत नसेल त्याला, JW माहीत नसेल, पवना माहीत नसेल, गायत्री म्हणून आमची एक फ्रेंड आहे मेकअप आर्टिस्ट, तिचं घर नसेल माहिती, हिच्या बाळादादाची प्री वेडिंग हिला माहिती नसेल, त्याला माहिती नसेल ऑफकोर्स कुठे काय काय झालं आमच्यात. इवन हिचा वडीलना माहीत नसेल त्यांच्या घरात आमचं काय झालं असेल. पण कंटिन्यू त्या मुलीने आहे ना ब्लेम करत गेली मला, आणि डिप्रेस्ड टाकत गेली. आज ह्या प्लॅटफॉर्मवर बोलणं मला खूप गरजेचं होतं, बिकॉज हर वेळी पोरगा ऐकून घेतं आणि कंटिन्यू त्याच गोष्टी होत गेल्या लाईफमध्ये. म्हणून की ह्या ग्रो मोशनवर मला बोलायचा चान्स भेटला. आणि एक्सपोज नाही म्हणता येत की ही स्टोरी आहे माझी रिअल लाईफमध्ये झालेली घटना, ही रिसेंटली झाली. आणि ह्या गोष्टी मला बोलणं खूप गरजेचं होतं, बिकॉज माझ्या मनातनं निघणं खूप अवघड होतं, की मी कुठं बोलू नव्हतं शकत की मी सुसाईड ट्राय केली आहेत, अटेम्प्ट ट्राय केले आहेत, दवाखान्यात गेलो. परिक्रमेवाल्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. आज ही मुलगी कुठेही देवदर्शनाला जाईल तेही देवाला फेसच नाही करू शकत की मी ही चूक केली. आज हिच्या घरात श्रीकृष्णाचा मोठा बोर्ड आहे. ही श्रीकृष्णाकडं कुठल्या हक्काने बोलू शकते की भाई मी प्रेम केलं आहे किंवा मी खरं प्रेम केलं, मी न फसवता प्रेम केलं. आज त्या मुलाबरोबर ती फिरते. त्या मुलाने काहीच काम नाही केलं, ना माझे एवढे एफर्ट्स घेऊ शकतो, ना काय. ऑफकोर्स तो एक गोष्ट करू शकतो की रात्र माझ्यात एवढ्या काढू शकतो किंवा त्या गोष्टी माझ्या एवढ्या काढू शकतो. कशा तुला 2000 कॉन्डमचे पॅकेट घ्यायला लागतील, या मुलीची ही लायकी आहे. हे मी आज नाही बोलत, मी लक्ष्मी म्हणलं मगाशी तिला, पण मी हे सांगतोय जे फॅक्ट आहे की एका मुलाला एक आई आणि मुलगी मिळून बरबाद करतात, कंटिन्यू ब्लेम करतात, चौकीत बोलवतात, फसवतात. हिच्या आईला हिचे सगळे काळे धंदे माहिती आणि हिची आई हे सगळं लपवते. तिच्या जसं की ही मुलगी आहे अंतरा, ही हिच्या बापाला शिव्या देऊ शकते की बहिणचो ते माझा बाप, लफडे करतो माझा बाप, माझ्या बापाने हे केलं ते केलं, तू तसं नको करू. सेम हिची आई आहे. हिची आई मला हे सांगते की माझी मुलगी 10 पोरं फिरवती, बाजार बसवी आहे. आता मोस्टली लोकांना बाजार बसवीचा अर्थ माहिती असेल किंवा नसेल मला माहीत नाही. बाजार बसवी एक खूप फाऊल लँग्वेज आहे, खूप घाणेरडा वर्ड आहे हा. ही आई एका मुलीसाठी वापरते आणि मुलगी एका बापासाठी काय वापरते. त्यांच्या परिवारात ह्याच गोष्टी, आणि मी त्या गोष्टींमध्ये अडकलो गेलो. आज तो मुलगा जो हिचा हात धरून प्राऊडली नाही फिरू शकत कुठे, आधी हिला माझ्यामुळंच ओळखत होते, पुढे जाऊन हिने मला फसवले म्हणूनच ओळखली जाणार ही. तर मला कुठला रिव्हेंज नाही घ्यायचा, मला कुठल्या गोष्टी करायच्या नव्हत्या, बट मला सत्य बोलणं खूप गरजेचं आहे. ह्या मुली आणि हिच्या आईने मिळून कंटिन्यू धोका केला. आज माझ्यासोबत केला आहे, ह्याच्या आधी एकाबरोबर झाला आहे धोका, आता किती जणांबरोबर होणार हे माहीत नाही. आज ज्याच्याबरोबर एंगेजमेंट केली ह्या मुलीने तोच हिचा भाऊ होता एक टाईम, तोच हिचा बेस्ट फ्रेंड होता एक टाईम, तोच हिचा मित्र होता. मगाशी मी जो वर्ड बोललो रानू, तो पण त्याच पोराचं नाव सेव्ह होतं त्या ह्याच्यात. आज ऑनलाईन बिझनेस तो कधी करेल येईल, तर मी 100% मध्ये आहे त्या गोष्टीत. मी त्या गोष्टी होऊन देणारच नाही कधी. का तर इगो नाही म्हणता येत की मी सत्य मार्गावरच चालत राहणार. तू खोटं आहे तर तुला खोटंच पाडणार मी, तू फसवलं आहे तर मी तुला फसवलंच म्हणणार. ज्याही गोष्टी लाईफमध्ये झाल्यात मी ऑफकोर्स ते विसरायचा प्रयत्न करतो आहे, बट कुठं ना कुठं ना त्या मुलीवर माझा अजूनही तेवढाच जीव आहे, अजूनही प्रेम आहे तेवढं. एक पॉईंट हे मनात येतं की भाई ती मुलगी कधी आली एंगेजमेंट तोडून तर मी ॲक्सेप्ट करेल, पण
लॉजिकली विचार केला आणि ती मुलगी नाही आहे त्या लायकीची, त्या गोष्टी होऊच नाही शकत परत. आज त्या मुलीचं नाव आहे माझ्या हातावर, टॅटू काढला आहे मी त्या मुलीचा, अंतरा म्हणून. आज परिक्रमेत अख्खा मी माझ्या मम्मीचा फोटो पण नव्हता ठेवला माझ्यासोबत. आज त्या मुलीचा मी आता फोटो मी हे करतो, त्या मुलीचा माझ्याबरोबर फोटो होता अख्ख्या परिक्रमेत. तिचा नंबर आहे आणि मागे लिहिलं आहे, इफ एनिथिंग हॅपन्स कॉल हर अँड टेल हर आय लव्ह हर. अख्ख्या परिक्रमेत ह्या मुलीबरोबर आहे मी. माझ्या वॉलेटमध्ये हिचा फोटो होता आणि मी तो सर्वाइव्ह करत गेलो ती परिक्रमा. आज परिक्रमा झाली माझी. त्या मुलीसाठी मी 21 गुडघ्यांवर केली, 21 आईला नवस केलं तर मी त्या मुलीसाठी. मी तो पण केला आहे. मी तो पोरगा नाही की माझ्या ब्रेकअपनंतर दुसऱ्या मुलींकडे पळत गेलो, की हिने माझ्यावर जे डाऊट घेतले. मी हर वेळी देवाकडे पळत गेलो आणि मी देवाच्याच कृपेने आज व्यवस्थित आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.